जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा. केसरजोळगा येथे श्री हनुमान यात्रा रथ उत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी मुरुम. तारीख 4 येथील परिसरातील केसरजोळगा येथे दिनांक 4 वार शनिवार रोजी श्री हनुमान यात्रा महोत्सव मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त प्रतिवर्षी रथ महोत्सव सोहळा मोठ्या थाटाने साजरा केला जातो. दिनांक 4 रोजी पहाटे 5 वाजता श्री हनुमान मंदिरात महाआरती नंतर रथ महोत्सव यात्रा मोठ्या थाटात फटाकड्याच्या आतिषबाजीने वाजत गाजत हजारो भाविकांच्या साक्षीदाराने भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडला. यात्रेसाठी श्री हनुमान जन्मोत्सव दिवसापासून मंदिर समितीच्या वतीने जोरात तयारी चालू असते. केसरजोळगा येथील बाहेरगावी असणारे तरुण वर, नागरिक, सासरे असणारे मुली आजच्या रोजी यात्रेनिमित्त उपस्थित राहून यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडतात. या प्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील व कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्यातील भक्तगण यात्रेनिमित्त उपस्थित राहून रथ महोत्सव सोहळा अगदी भक्तिमय वातावरणात पार पाडतात. शेकडो वर्षापासून ही यात्रा संपन्न होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सामाजिक सलोखा जोपासत सर्व धर्मीय नागरिक या यात्रा महोत्सवात सहभाग नोंदवून अगदी भक्तिमय वातावरणात आपल्या गावाची यात्रा उत्सव थाटात साजरी करतात. यात्रा महोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी मंदिर समिती, गावातील नागरिक, तरुण वर्ग मोठ्या हिरारीने सहभाग नोंदवत असतात. या प्रसंगी मुरुम पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धैपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभला. यात्रेसाठी हजारो भक्तांची मांदियाळी केसरजोळगा गावात लुटली होती. देवी देवतांच्या माध्यमातून जनकल्याणासाठी रथ उत्सवाला प्रारंभ झाला आणि आज तागायत संपूर्ण देशभरात उत्सवाची परंपरा कायम जोपासली जाते. विविधतामध्ये एकता असलेल्या देशातील संस्कृती अबाधित राहण्यासाठी हे रथ उत्सवाची परंपरा असल्याचे मत केसरजोळगा येथील श्री जडी बसवलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्री वीरेंद्रेश्वर महास्वामी यांनी सांगितले. नमस्कार, कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आज आपण आहोत केसरजोळगा येथे. आज रोजी केसरजोळगा येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त रथ उत्सव सोहळा संपन्न झाला. आज सकाळपासूनच रथ उत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वसलेलं एक छोटंसं गाव म्हणजे केसरजोळगा, या ठिकाणी आज रोजी रथ उत्सव सोहळा संपन्न झाला. आणि या रथ उत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा यासह विविध राज्यातून अनेक भाविक भक्तांनी या रथ उत्सव सोहळ्यास प्रतिवर्षाप्रमाणे गर्दी केलेली होती. प्रतिवर्षी संपूर्ण देशभरात विविध राज्यामध्ये रथ उत्सव सोहळा संपन्न होत असतात आणि त्याच रथ उत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण केसरजोळगा येथील जडी बसवलिंगेश्वर मठामध्ये आहोत आणि या मठात आपल्या मठाधिपती श्री वीरेंद्रेश्वर महास्वामीजी यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याशी जाणून घेऊया की हे रथ उत्सव सोहळा म्हणजे नेमकं हे रथ उत्सव सोहळा काय आहे, त्या संदर्भात आपण आप्पाजीशी बातचीत करूया. आप्पाजी, हे जे रथ उत्सव सोहळा जे संपन्न होतंय म्हणजे ಇದು ಥೇರ್ ಏನ್ ಎಳಿತಾರ ಈ ಥೇರ್ದ ಮಹತ್ವ ಏನದ, ಆ ಥೇರ್ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಹತ್ವ ಹೇಳ್ರಿ. ಅದನ್ನ ಇದು ಪ್ರತಿ 106 ವರ್ಷಗಳಿಂದ ತೇರ ಇಳಿತದ. ಇದು ದೇವತಾನುಗಳಿಂದ ಕೂಡಿ ಬಂದ ಆ ದೇವತಾನುಗಳಿಂದ ಎಲ್ಲಾ ದೋಷಗಳನ್ನು ನಿವಾರಣೆಯಾಗಿ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ಎಂದು ಆ ತೇರ ರಥವನ್ನು ಎಳಿತಾರೆ. ಯಾವ ಜನ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಜನರ ಸಮಾಜ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ
ದೇಶದ ಪ್ರಗತಿಗಾಗಿ, ದೇಶದ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಿಗಲಿ, ಎಲ್ಲಾ ಜನರು ಕೂಡಿ ದೇವರ ರಥವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಮಾಡಿರುವ ಪಾಪ ಕರ್ಮಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡಕ್ಕೆ ರಥೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗೂ ಆ ದೇವರ ಒಂದು ಭಕ್ತಿ, ಶ್ರದ್ಧೆ, ನಿಷ್ಠೆ, ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟು ಆ ಕಳಶದಿಂದ ಬಂದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ದೇವರ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದಾಗ ಅವರು ಇರುವ ಸಂಕಟಗಳನ್ನು ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲದ ಕೂಡ ಮಕ್ಕಳ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಸಿಗ್ತದ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವ ಕಾರಣದಿಂದ ರಥೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ ಹಾಗೂ ಉಳಿದ ಎಲ್ಲಾ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವಸ್ಥಾನ ಒಂದೊಂದು ದೇವರುಗಳಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ರಥೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಗುಡಿಯಲ್ಲಿ, ಈಗ ಶ್ರೀಶೈಲ, ಹೀಗೆ ಅನೇಕ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ, ಹೀಗೆ ದೇವರ ಒಂದು ಸಮ್ಮುಖದಿಂದ ದೇವರ ಕುಂಡ್ರಿಸಿ ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಆ ರಥೋತ್ಸವ ಮಾಡುವುದರಿಂದ ನಮ್ದೆಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಸಿದ್ಧಿ ಆಗ್ತವ. ಅದಕ್ಕೆ ದೇವರಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆ ಇಟ್ಟು ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಸಿದ್ಧಿ ಆಗುವ ಸಂಬಂಧ ರಥೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ತಾರ. ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ 200 ವರ್ಷಗಳ ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಜಡಿಬಸಲಿಂಗೇಶ್ವರ ಹಾಗೂ ವೀರಂತೇಶ್ವರ ಒಂದು ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇಟ್ಟು ಹಾಗೂ ಆಂಜನೇಶ್ವರನ ಜನ್ಮೋತ್ಸವ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇಟ್ಟು ನಮ್ಮ ಆ ರಥವನ್ನು ಎಳೆದು ಆ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ದಾರಿಯನ್ನು ಸಿಗಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡುತ್ತಾರೆ. वर्षापासून केसर जळगाव येथे हा रथ उत्सव सोहळा म्हणजे शेकडो वर्षापासून रथ उत्सव सोहळा संपन्न होत आहे. रथ उत्सव सोहळा म्हणजे आपला देश, भारत देश म्हणजे विविध संस्कृतीने थटलेला हा देश, विविधतेतून एकतेकडे, विविधतामध्ये एकता जोपासत असणारा देश म्हणजे भारत देश. आणि या भारत देशामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एक परंपरा, रथ उत्सवाची परंपरा आहे. अनेक समाज मिळून, अनेक धर्म मिळून हा उत्सव सोहळा पार पडत असतात. जन कल्याण, समाजाचा कल्याण, देशाचा कल्याण, देशाची प्रगती व्हावी, गावची प्रगती व्हावी, ह्या उदात्त हेतूने गेल्या अनेक वर्षापासून देवी देवतापासून चालत आलेला हा जो परंपरा आहे रथ उत्सवाचा, तो परंपरा आज तागायत ते परंपरा कुठेही खंडित झालेलं नाही, अखंडित परंपरा चालू असल्याचे मत यावेळी वीरंतेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केलेलं आहे. कर्मदंड मराठीवरती चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा.